श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट महिन्याचं मकर राशीबद्दलचं राशीफळ बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। मकर राशीला हा महिना कसा जाणार आहे हे सविस्तर जाणून घेऊ आपण आजच्या व्हिडिओमध्ये। मकर राशीचे स्वामी शनी आहेत। शनी तुमच्या दुसऱ्या घरात विराजमान आहेत। तिसऱ्या घरात राहू, पाचव्या घरात गुरु व मंगळ, सातव्या घरात सूर्य, आठव्या घरात शुक्र व बुध, तर नवव्या घरात केतू विराजमान आहे। मकर राशीच्या व्यक्तीचे आरोग्य या महिन्यात चांगले राहील, पण थोडी डोकेदुखी जाणवेल, त्यामुळे बाहेरील पदार्थ खाणे टाळावे। बाकी गंभीर आजार काही नाही, तुमचे आरोग्य उत्तम असेल। मकर राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना 25 ऑगस्ट नंतर चांगला जाणार आहे। 25 ऑगस्ट अगोदर तुमचे मन अभ्यासात लागणार नाही, तुम्हाला त्याची दक्षता घ्यावी लागेल। तुमचे मन बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त भटकेल। 25 ऑगस्ट नंतरचा चांगला अभ्यास होणार आहे, यश मिळेल, ॲडमिशन घेऊ शकता। मकर राशीचे प्रेम जीवनात संमिश्र फळ मिळेल। तुमच्यावर जोडीदाराचं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार। जोडीदाराच्या स्वभावात जिद्दीपणा राहणार आहे। घाई करणे, पसंत नसणे अशा गोष्टीवरून तुमच्यामध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात। तुमच्यात गैरसमजसुद्धा होऊ शकतात, पण 25 ऑगस्ट नंतर तुमचे नाते सुधारेल। तुमच्यातील वाद, गैरसमज दूर होतील, तुम्ही एकमेकांना समजूनसुद्धा घ्याल। मकर राशीच्या व्यक्तीचे वैवाहिक जीवन या महिन्यात सुरळीत चालेल। तुमच्यात गोडवा वाढेल, जोडीदाराला खुश कराल, तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद असेल। मकर राशीला या महिन्यात 22 ऑगस्टपर्यंत भाग्याची साथसुद्धा मिळणार आहे। 22 ऑगस्ट नंतर बुध परिवर्तन झाल्यानंतर भाग्य तुम्हाला चांगली साथ देणार आहे। त्यामुळे कोणतेही शुभ कार्य, मांगलिक कार्य, खरेदी, मीटिंग, प्रवास, महत्त्वाची कामे अशा शुभ गोष्टी 22 ऑगस्ट नंतर करा। मकर राशीच्या लोकांना करिअरमध्ये मेहनत घ्यावी लागणार आहे। तुम्हाला कामात परिवर्तन करून चालणार नाही, तुम्ही स्वतःच्या मर्जीने कामे कराल, तसेच वरिष्ठांच्या वादात दखल कराल व वरिष्ठांना नाराजसुद्धा कराल। त्यांचे न ऐकणे अशा गोष्टी कराल, त्यामुळे सावध राहावे लागेल। या महिन्यात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका, कारण तुम्ही तणावाखाली असणार आहात। काळजी घ्यावी लागेल। मकर राशीच्या व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळेल, तुम्हाला नवीन क्लायंट भेटतील। एकूण मकर राशीला हा महिना मिश्र फलदायी स्वरूपाचा असणार आहे। हा महिना मकर राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी बऱ्याच बाबतीत अनुकूल राहणार आहे, तर काही बाबतीत तुम्हाला सावधानी ठेवण्याची आवश्यकता असेल। आरोग्याची थोडी काळजी घेतली पाहिजे, कारण राशी स्वामी वक्री अवस्थेत दुसऱ्या भावात असेल, तर शुक्र जसे शुभग्रह अष्टम भावात विराजमान होऊन स्वास्थ्य बिघडवू शकते, म्हणून सावधानी ठेवणे गरजेचे असणार आहे। विद्यार्थी वर्गांसाठी ही वेळ अनुकूल असू शकते, तुम्ही आपल्या योग्यतेचे निर्धारण आपल्या कार्यकुशलतेने करू शकता। यासाठी कठीण मेहनत करणे टाळू नका, सतत मेहनत करत राहा, तुम्हाला यश नक्की मिळेल। प्रेमसंबंधासाठी हा महिना मध्य राहणार आहे। तुमच्यामध्ये समजदारीचा भाव तर राहील, परंतु मधूनच राग तुमच्या नात्यांसाठी नुकसानदायक होऊ शकते। बोलताना सांभाळून बोला आणि एकमेकांना प्रेमाच्या गोष्टींनी आनंदी ठेवा, यामुळे तुमचे नाते चांगले राहणार। विवाहित जातकांसाठी हा महिना मध्यम आहे, महिन्याच्या पूर्वार्धात अधिक कमजोर आहे, म्हणून सावधानी ठेवा, म्हणजे कुठल्याही प्रकारचा वादविवाद वाढणार नाही, कारण सूर्य महिन्याच्या पूर्वार्धात तुमच्या सप्तम भावात राहणार आहे। मोठा वाद टाळा, महिन्याच्या उत्तरार्धात अनुकूल राहणार आहे। जोपर्यंत तुमच्या करिअरचा प्रश्न आहे, तर नोकरीमध्ये चढ-उतार स्थिती कायम राहणार, जी महिन्याच्या शेवटच्या सप्ताहापर्यंत सुधारेल आणि स्थितीमध्ये सुद्धा बदल होणार आहे। नोकरीमध्ये बदल महिन्याच्या उत्तरार्धात शक्य असू शकतो। व्यापार जगत असताना लोकांना सरकारी क्षेत्रात लाभ होऊ शकतो आणि सरकारी क्षेत्राने जोडलेल्या लोकांसोबत काम करण्याचे तुम्हाला व्यापारात उत्तम यशसुद्धा मिळू शकते। कौटुंबिक जीवनात सुखशांती कायम राहील, परंतु तुम्ही आपल्या गोष्टी असून राहणे टाळा। आर्थिक रूपात यश मिळेल आणि खर्चही होतील, परंतु आर्थिक कमाई उत्तम होण्याचे अधिक
होण्याने अधिक समस्या होणार नाही आणि तुमचे कामसुद्धा होतील। तुम्हाला एक उपाय करायचा आहे, तुम्ही नियमित शनी चालीसाचा पाठ केला पाहिजे, कारण की तुम्हाला 7.5 पण त्रास आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओची समाप्ती आपण इथेच करूया। चला तर मग श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।